पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। बैठकीला अनेक आमदार आणि काही प्रमुख नेते अनुपस्थित राहिल्याने महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। 37 पैकी 23 आमदार गैरहजर असल्याचा दावा केला जात असून शरद पवार, नाना पटोले आणि रोहित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बैठकीत महाविकास आघाडीच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केल्याचं बोललं जाते। या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी राज्यातील मवियातील मतभेद म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीतील फूट असल्याचा दावा केलाय। मात्र या सर्व दाव्यांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अधिकृत प्रतिक्रिया येणं अद्याप बाकी आहे। आज दिवसभरातली ब्रेकिंग न्यूज कोणती असेल तर राज्यात महाविकास आघाडी फुटली रे फुटली, महाविकास आघाडी फुटली। काल मवियाची बैठक बोलावण्यात आली होती। त्या बैठकीला शरदचंद्रजी पवार नाहीत, विजय वडेट्टीवार नाहीत, रोहित पवार सुद्धा नाहीत आणि आश्चर्य म्हणजे एकूण विधान परिषद आणि विधानसभेचे 37 आमदारापैकी 23 आमदार बैठकीला आलेच नाहीत, मुंबईत असून। कारण पावसाळी अधिवेशन चालू आहे। सर्व आमदार मुंबईत असताना सुद्धा मवियाच्या बैठकीकडे त्यांनी पाठ फिरवली। याचाच अर्थ महाविकास आघाडीमध्ये दुफळी निर्माण झाली होत आहे आणि आता शिल्लक फक्त उद्धवजी ठाकरे राहिलेले दिसतात। आम्ही अनेकदा सांगत होतो महाविकास आघाडी टिकणार नाही, राजकीय स्वार्थापोटी आलेली ही आघाडी आहे। आज राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट पडताना दिसते आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा इंडिया आघाडीचे शक्ल निश्चित पडतील, हे त्रिवादी सत्य आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।